नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे भिजवलेले हुलगे किंवा कुळीत। हे बघा, हे मी आदल्या दिवशी भिजवले होते, आता दुसऱ्या दिवशी त्याला मोड आले। हे बघा, आता शिजून घेतलेत आपण। 4 शिट्ट्या घेतल्या होत्या मी कुकरला, शिजून झाले छान असे व्यवस्थित। तर आता वाटण्यासाठी आपण इथे खोबरं घेतले कापून बारीक, कोथिंबीर घेतली आणि लसूण घेतले आहे इथे। आता आपण हे बघा, हे वाटण आपण मिक्सरमधून वाटून घेतले। आता पातेले ठेवू आपण तापत। 2 ते 3 पळे आपण यात तेल टाकणार आहोत आणि तेल मस्त गरम झालं, हे बघा तापून द्यायचं ते। इथे जवळजवळ मी 3 ते 4 पळे तेल घेतलेलं आहे। थोडंसं तापून द्यायचं कडक असं। आमच्या इथे हुलग्याला हुलगे बोलतात आणि कुळीत पण बोलतात त्याला। तुमच्या इकडे त्याला काय बोलतात आम्हाला नक्की सांगा। हे बघा, तेल तापलेलं, त्यात जिरे मोहरी टाकलेत। आता आपण ते तडतडून द्यायचं व्यवस्थित आणि जे वाटण आपण वाटलं होतं खोबऱ्याचं ते आता टाकायचं आणि हे वाटण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। साईडने तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आणि मला अजून एक बोलायचं आहे, तुम्ही अजून जर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा, कारण तुम्ही लाईक केलं कमेंट केलं तर मला मोटिवेशन भेटतं व्हिडिओ बनवायला। सो प्लीज तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवत जा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, आता वाटण असं व्यवस्थित मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, तुम्ही बघू शकता साईडने थोडं थोडं तेल सुटत चाललंय त्याला। त्याला मस्त असा कोथिंबीरमुळे हिरवा असा छान कलर आलेला आहे। कोकणात आहे ना कुळीदाची पिठी करतात थंडीत। ती ॲक्च्युली खूपच छान असते, मस्त लागते। आणि हे कुळीत जे असतात थंडीत आपण जास्त खायचे असतात। हे बघा, आता आपल्याला मसाला 2 चमचे लाल तिखट टाकते मी इथे आणि अर्धा चमचा हळद टाकते आणि मस्त हे परत आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे। आणि चवीपुरतं मीठ टाकते मी इथे। मी इथे घरचा घाटी मसाला नाही टाकलेला आहे, कारण आपल्याला ते जास्त स्पायसी असं नाही करायचं आहे, फक्त लाल तिखट आपण इथे ॲड केलं आहे। हे पण थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी आपल्याला याच्यात टाकायचं आहे, जेणेकरून हे जे सारण आहे ते आपलं जळलं नाही पाहिजे। हे बघा थोडंसं, आता हे खोबऱ्याचं वाटण आहे ना पटकन जळायला लागतं। हे परत 2 मिनटं परतून घ्यायचं। हां, मी म्हणत होते की कोकणात पिठी करतात। ती पिठी जी असते ना ती आपण थंडीत खाल्ली ना ती आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते, कारण ती उष्ण असते आणि थंडीत आपल्या बॉडीला हीटची खूप गरज असते। त्यामुळे थंडीत हे असे पदार्थ खाल्लेले खूपच छान असतात। आणि आमच्याकडे ना आम्ही या भाजीचा रस्सा खातो थंडीत, जेणेकरून तुम्हाला सर्दी वगैरे झाली असेल ती भरपूर प्रमाणात कमी होते। तुम्ही पण नक्की एकदा कधीतरी ट्राय करून बघा। हे बघा, साईडने तेल सुटत चालले। आता हे हुलगे आपल्याला याच्यात ॲड करायचे आहेत शिजून घेतलेले, आणि पाणी आपण आपल्या सोयीप्रमाणे टाकायचं आहे, किती पातळ घट्ट असं त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करणार आहे वरतून। मस्त असं अजून 5 मिनटं आपल्याला अजून याच्यात पाणी टाकून उकळून घ्यायची ही भाजी। मग आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे। बघू शकता तुम्ही भाजीला किती छान असा तर्री आलेली आहे। ही मिरची पडली, सॉरी, मी ती काढून घेते। हे बघा, मस्त आता 2 मिनटं आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे आणि ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही ही भाजी सर्व करू शकता। मी तर म्हणून बाजरीच्या भाकरीसोबत खूपच अतिउत्तम लागते ही भाजी। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, आता मी 2 मिनटं इथे पाणी टाकलेलं आहे। तुम्ही पाणी तुमच्या सोयीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि कढीपत्ता ॲक्च्युली मी विसरली होती, त्यामुळे मी नंतर टाकलेला आहे इथे।
आता एक उकळी घेते. ॲक्च्युली खूपच गडबड असते घरात, त्यामुळे मी मुलांच्या नादात कढीपत्ता टाकायचं विसरून गेली होती, म्हणून आता टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता एक उकळी आली का मी हा गॅस बंद करणार आणि भाजी आपली सर्व करूया आपण. नंतर कोथिंबीर टाकूया. हे बघा, कोथिंबीर टाकून मग सर्व करूया. मग आपली फुलग्याची आणि कुळीदाची भाजी खाण्यासाठी मस्त रेडी आहे.